नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। उद्या आहे 6 सप्टेंबर 2024, वार शुक्रवार। तर उद्या आलेले आहे हरतालिका। तर हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणून मानले जाते। तर या दिवशी भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीचीही पूजा केली जाते। तर दरवर्षी हे व्रत हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते। तर या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिकाही हे व्रत करत असतात। तर धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात। त्यासोबतच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान प्राप्तही होते। त्यासोबतच कुमारिका ह्या सुयोग्य वर मिळण्यासाठीही हे व्रत करत असतात। तर या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते। तर हरतालिका या व्रताची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी आणि पूजा करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीचीही पूजा करून उपवास केला जातो। तर हे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच, पण पतीला दीर्घायुष्यही लाभतं, संसारातील सर्व विघ्न दूर होतात आणि कुमारिका तर या सुयोग्य आणि त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळण्यासाठीही हे व्रत करत असतात। तर हे व्रत शुभ मुहूर्तावर केले तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच दुप्पट मिळत असते। तर उद्या शुक्रवार आहे, तर उद्या बऱ्याच महिला हे व्रत निर्जला व्रत म्हणून करतात, म्हणजेच अन्न पाणी न घेता हे व्रत करत असतात। तर माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते। यासोबतच विवाहित महिला या दिवशी 16 शृंगार करतात आणि भगवान शंकर आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करतात। तर उद्या हे व्रत करणार आहेत, तर या व्रताचा शुभ मुहूर्त काय आहे, तर बघा, उद्या शुक्रवार, तर उद्या सकाळी 6:02 पासून ते 8:33 पर्यंतचा हा शुभ मुहूर्त आहे। तर हा खूप शुभ काळ आहे। तर तुम्ही या वेळेमध्ये तुम्हाला जमेल तर नक्कीच या वेळेमध्ये तुम्ही उद्या हरतालिकेची पूजा करा, किंवा दुपारी 12 वाजेपर्यंत केली तरीही चालेल। आणि ज्यांना जमेल तर त्यांनी अवश्य या शुभ काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा। यासोबतच या व्रतामध्ये हे व्रत करत असताना आपल्याला काही चुका या टाळायच्या आहेत। तर बघा, तुम्ही जर हे व्रत करणार असाल तर यामध्ये तुम्हाला 16 शृंगाराचं म्हणजे या व्रतामध्ये 16 शृंगाराचं खूप महत्त्व आहे। तर वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते। तर हातामध्ये हिरव्या बांगड्या, टिकली, मंगळसूत्र, जोडवे हे घालूनच तुम्ही पूजा करावी। तसेच बऱ्याच महिला हे व्रत निर्जला करतात। तर तुमच्या शरीराला झेपवत असेल तरच तुम्ही हे व्रत निर्जला व्रत करा। त्यासोबतच तुम्ही हे व्रत फळं, दूध हे खाऊनही तुम्ही हे व्रत करू शकतात। तर या व्रतामध्ये तिखट, खारट, आंबट हे पदार्थ खाऊ नये। तर फक्त फळं आणि दूध पिऊनच हे व्रत करायचे। त्यानंतर या दिवशी चुकूनही आपण काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे घालू नये। तर कोणत्याही पूजेमध्ये कोणतीही पूजा करत असताना आपण काळ्या रंगाचं कोणतीही वस्तू किंवा कपडे घालूनही कोणतीही पूजा करू नये। यासोबतच या दिवशी कोणासोबत वाद घालू नये किंवा कोणासोबत भांडूही नये। तर या सर्व गोष्टींचेही आपल्याला पालन करायचे आहे, तरच आपल्याला आपल्या व्रताचे योग्य ते आणि दुप्पट फळ मिळेल। तर अवश्य उद्या हरतालिकेच्या व्रताची पूजा तुम्हाला जमेल तर जो वेळ सांगितलेला आहे, जो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, तर त्या मुहूर्तावर तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा, किंवा दुपारी 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल। यासोबतच या काही चुका, तर त्या चुकाही आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे। तर अवश्य तुम्ही या गोष्टींचे पालन करा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।